अलीकडेच कोणत्या देशाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान बरोबर संयुक्त नौदल सराव केला? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ते म्हणजे फिलिपिन्स. आता भारताचा सुद्धा ना अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान बरोबर एक संयुक्त सराव होत असतो. नौदल सरावच आहे तो, ज्याचं नाव आहे मालाबार. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया हे एक ऑब्झर्व्हर कंट्री म्हणून पार्टिसिपेट करतोय, पण भारत, जपान आणि अमेरिका हे परमनंट सदस्य आहेत मालाबारचे. पण हा जो सराव झालाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान, त्यांचा नौदल सराव हा फिलिपिन्स सोबत झालेला आहे. आणि हा सराव हा दक्षिण चायना सी किंवा दक्षिण चिनी समुद्रामध्ये झालेला आहे. ठीक आहे, तर या दोन्ही सरावांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. भारत सुद्धा या 3 देशांसोबत नौदल सराव करतो, पण हा जो सराव झालाय हा फिलिपिन्स या देशाने केलेला आहे आणि हा साऊथ चायना सी परिसरात झालाय. या सरावाच्या लोकेशन किंवा ठिकाणावरून तुम्हाला कळालं असेल की चीनला काउंटर करण्यासाठीचा हा एक सराव होता आणि जो साऊथ चायना सी मध्ये आयोजित करण्यात आला. ठीक आहे, अशीच भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला लेक्चरमध्ये पुढे सुद्धा बघायला मिळणार आहे. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत. आज आपण 8 एप्रिलच्या महत्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर अगदी व्यवस्थितपणे आज दिवसभरात कोणते विषय तुम्ही अभ्यासायचे याच्यासाठी मी होमवर्क सुद्धा देणार आहे. डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच चर्चेत दिसलेले पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पापीकोंडा याला PNP असं म्हटलं जातं, पापीकोंडा नॅशनल पार्क. NP म्हणजे नॅशनल पार्क आणि P म्हणजे पापीकोंडा. ठीक आहे, तर हे नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की साऊथ मधलं कुठलं तरी राष्ट्रीय उद्यान आहे, तर हे आंध्र प्रदेश मधलं आहे. ठीक आहे, आता हे रिसेंटली चर्चेमध्ये होतं कारण आंध्र प्रदेश सरकारने तांत्रिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी या पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानात जंगलातील आग रोखण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करायचा निर्णय घेतलेला आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि जंगलामध्ये लागलेली आग हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. ठीक आहे, त्यासाठी म्हणून हे पापीकोंडा नॅशनल पार्क हे चर्चेमध्ये आलंय. थोडक्यात हे नेमकं कुठे आहे आपण जाणून घेऊ. पूर्व घाटामध्ये हे पापीकोंडा नॅशनल पार्क वसलेलं आहे. उच्च पर्जन्यमानासाठी हे महत्वाचं ठिकाण आहे. 1978 मध्ये याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आणि 2008 मध्ये याला नॅशनल पार्कचा दर्जा मिळालाय. इथलची एक शेळीची जात आहे, ही लक्षात ठेवायची. फेमस शेळीची जात आहे ती म्हणजे कांचू मेखा. कांचू मेखा बघा किती छान नाव आहे ना, कांचू मेखा. तर अशा नावाची अनोखी अशी अगदी छोटी, हाईटला थोडी बुटकी असणारी शेळीची जात आहे ही. तर ही कुठल्या नॅशनल पार्क मध्ये बघायला मिळेल? तर त्याचं नाव आहे पापीकोंडा. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे या. 2024 मध्ये नॅटोच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? आता हे नॅटो किंवा नाटो ही जी संघटना आहे ना, त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं 50 वर्ष, 75, 100, 125, 150 वर्ष, 200 वर्ष अशा पूर्ण झालेल्या घटना खूप महत्वाच्या असतात. त्यावरती टिपिकल क्वेश्चन येतात. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा, एका सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि तो सत्याग्रह खास करून मंदिर सर्वांना खुली करण्यासाठी करण्यात आला होता. गांधीजींचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता. तर तो सत्याग्रह कोणता आहे तुम्हाला आठवत आहे का? कमेंट करून कळवा. आणि रिसेंटली असंच RBI ला सुद्धा बघा 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर असे इव्हेंट सगळे महत्वाचे असतात. आता ह्या नॅटो बद्दल जर जाणून घेतलं ना, याचा लॉंग फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे याच्यामध्ये भरपूर देश आहेत. हे एकूण साधारण 32 देशांचा हा एक समूह आहे, एक संघटना आहे, ज्यांच्या मार्फत ते एकमेकांना लष्करी आधारावरती एकमेकांना सपोर्ट करतात. याचा उद्देशच तसं आहे की जर एका देशावरती कुणी हमला केला तर तो सगळ्या संघटनेवरती हमला आहे असं कन्सिडर करून त्या पर्टिक्युलर ज्या देशाने आक्रमण केले त्याच्यावरती हे सगळे देश एकत्र येऊन हमला करतात किंवा कारवाई करतात. म्हणजे या नॅटो संघटनेचा मुख्य उद्देशच लष्करी एक फ्रंट म्हणून काम करणं असा आहे. ठीक आहे, आता याचा इतिहास थोडा जाणून घ्या. याची स्थापना ही 1949 ला करण्यात आली होती. नॉर्थ अटलांटिक म्हणजे उत्तर अटलांटिक करारावरती स्वाक्षऱ्या करून, ज्याला वॉशिंग्टन करार किंवा वॉशिंग्टन डिक्लेरेशन सुद्धा म्हटलं जातं. याचं मुख्य उद्दिष्ट आहे की ह्या सदस्य देशांची सुरक्षा आणि संरक्षण किंवा सुव्यवस्था ही निश्चित करणं हे या नॅटो संघटनेचं मुख्य उद्देश आहे. याच्यामध्ये जे मूळचे सदस्य देश होते ना, त्यांची नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झमबर्ग अगदी छोटासा देश आहे बघा, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि अमेरिका.
हे सगळे नॅटोचे मूळ सदस्य देश आहेत. ठीक आहे, किती आहेत बघा इथं, बेल्जियम बघा 1, कॅनडा 2, डेन्मार्क 3, फ्रान्स 4, इटली 5, आइसलँड 6, लक्झमबर्ग 7, नेदरलँड 8, नॉर्वे 9, पोर्तुगाल 10, UK 11 आणि अमेरिका 12. म्हणजे एकूण 12 देश होते ज्यांनी 1949 मध्ये ही संघटना स्थापन केली आहे. पुढे जाऊन याचा विस्तार होत गेला. याच्यातलं एक सगळ्यात फेमस आर्टिकल जे मी तुम्हाला आधी सांगितले, त्या आर्टिकल 5 यांच्या चार्टर मधले एक कलम आहे, कलम 5. याचा नेहमी कुठं ना कुठं उल्लेख होत असतो बघा. याचा अर्थ काय केला जातो की जर या एकूण सध्या आता 32 देश आहेत, तर या 32 देशांपैकी कोणत्याही देशावरती जर कोणी आक्रमण केलं तर त्याच्या विरुद्ध हे सगळे 32 देश एकत्रितपणे आक्रमण करतील. म्हणजे हा एका देशावरती जो हल्ला आहे हा सगळ्या सदस्य देशांवरचा हल्ला कन्सिडर होईल. अशा प्रकारचं हे कलम 5 आहे या नॅटोच्या यांच्या चार्टर मधलं. ठीक आहे, आता नॅटोमध्ये जे सहभागी देश जे आहेत ना, हे असं सदस्यत्व कसं देतात, म्हणजे कोण ते कसं ठरवतात की आपल्याला या पर्टिक्युलर देशाने अप्लाय केले नॅटोच्या सदस्यत्वासाठी, तर त्याचा आपण परवानगी द्यायची की नाही हे कसं ठरवलं जातं. तर याच्यासाठी सगळ्या सदस्य देशांच्या सहमतीच्या आधारावरतीच त्याला सदस्यत्व मिळतं. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच देशाने ऑफिशियली जर विरोध केला तर ज्या देशांनी सदस्यत्वासाठी अप्लाय केले त्याचं सदस्यत्व किंवा ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं. ठीक आहे, उत्तर अटलांटिक परिषद ज्यात सर्व सदस्य देशांच्या राजदूतांचा समावेश होतो, ही एक प्रमुख राजकीय निर्णय घेणारी संस्था सुद्धा आहे. यात सध्या 32 देश आहेत. रिसेंटली 2022 मध्ये ज्यावेळेस बघा हे रशिया आणि युक्रेनचं वॉर थोडंसं वाढत चाललं ना, आता ह्याला ऑफिशियली वॉर नाही म्हणतायत, ते रशियाने त्याला वॉर म्हणलेलं नाहीये. ठीक आहे, तर ज्यावेळेस रशियाकडून हमला केला जातोय ना, तर त्याला बघून फिनलँड आणि स्वीडन हे असे 2 देश आहेत की ज्यांनी नॅटोचं सदस्यत्व स्वीकारले. म्हणजे त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलं होतं, त्यांचं प्रोसेसमध्ये होतं, पण जसं युक्रेनवरती वॉर वगैरे सुरू झालं तर लगेच यांनी आणखीन प्रोसेस फास्ट केली आणि फिनलँड आणि स्वीडन हे 31 आणि 32व्या क्रमांकाचे सदस्य देश बनलेत नॅटोचे. ठीक आहे, ठीक आहे. 1991 नंतर काय झालं माहिती का, आता 1991चा रेफरन्स मी का देतोय, तर सोव्हिएत युनियन जे होतं त्याचं विघटन झालं होतं आणि त्याच्यामुळे सोव्हिएत युनियन मधून बरेचसे छोटे छोटे देश हे वेगळे झालते. असे बरेचसे देश होते जे युरोपमध्ये येतात, त्यांना पूर्व युरोप म्हटलं जातं. तर असे पूर्व युरोपमधले जे भरपूर देश आहेत ना, जसं की पोलंड आहे बघा, हंगेरी, बल्गेरिया, चेक रिपब्लिक, अल्बानिया, स्लोवाकिया, रोमानिया, लिथुआनिया, लॅटेव्हिया आणि इस्टोनिया हे असे देश आहेत जे पूर्व युरोपमधले छोटे छोटे देश आहेत. हे सगळेजण 1991च्या आसपास या नॅटोमध्ये परत सामील झाले. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे नॅटोमध्ये सदस्य संख्या वाढत गेली आणि सध्या एकूण 32 देश आहेत. ठीक आहे, फिनलँड हा जो देश रिसेंटली ऍड झालेला नॅटोमध्ये, जो की नॅटोचा सगळ्यात यंगेस्ट देश आहे, यंगेस्ट सदस्य देश आहे, 31वा देश आणि 32वा आहे स्वीडन. ठीक आहे, तर फिनलँडची जवळपास 1340 किलोमीटरची सीमा हे डायरेक्टली रशिया सोबत लागून आहे. मग आता भविष्यामध्ये असं म्हटलं जातं, जे एक्सपर्ट आहेत ना ते असं म्हणतात की फिनलँड आणि पोलंड यांच्यापैकी असा कुठला तरी एक देश असणार आहे की जो वर्ल्ड वॉर 3 ला कारणीभूत ठरू शकतो. ठीक आहे, असं म्हटलं जातं, फिनलँड आणि पोलंड. ओके, आता हे ज्यावेळेस होईल त्यावेळेसच कळेल, पण असं बऱ्याचशा जणांचं प्रिडिक्शन आहे की पोलंड किंवा फिनलँड हे वर्ल्ड वॉर 3 ला कारणीभूत ठरू शकतील. जाऊ द्या, असं काही होऊ नये अशीच माझी देवाचरणी प्रार्थना आहे. एका चांगल्या नोटसह पुढच्या प्रश्नाकडे येऊ. नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली लेझर कोणत्या देशाने विकसित केले, तर तो देश म्हणजे रोमानिया. आत्ताच आपण बघितलं, हा एक नॅटोचा देश आहे, नॅटोचा सदस्य देश आहे आणि रोमानियाने जगातला सर्वात शक्तिशाली लेझर हा विकसित केला आहे. ठीक आहे, आता यांच्या प्रकल्पाचं नाव काय होतं किंवा या लेझरला त्यांनी आता नाव काय दिलंय, तर लेझरचं नाव असं आहे की ELI NP म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स. एकूणच याचं जर मोठं नाव तुम्ही बघाल तर एक्स्ट्रीम लाईट इन्फ्रास्ट्रक्चर न्यूक्लिअर फिजिक्स असं या लेझरचं नाव ठेवण्यात आलंय, ऑफिशियल नाव आहे. ठीक आहे, रोमानियामध्ये हे लेझर सध्या मागुरेल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. एक्स्ट्रीम लाईट इन्फ्रास्ट्रक्चर न्यूक्लिअर फिजिक्स असं या लेझरचं नाव आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे लेझर विकसित करण्यात आले, तर हे तंत्रज्ञान म्हणजे क्रिप्ट पल्स अँप्लिफिकेशन. क्रिप्ट, आता क्रिप्ट याचा अर्थ होतो की छोटासा एखादा पक्षी ज्यावेळेस चिवचिव चिवचिव करतो ना, त्याला क्रिपल असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर क्रिप्ट पल्स अँप्लिफिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर करून, जो की
नोबेल पारितोषिक विजेत्यांनी डेव्हलप केलेलं तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून हा ELINP लेझर विकसित करण्यात आलाय. ते नोबेल पारितोषिक विजेते कोण, तर फिजिक्स मधले हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत हे, ज्यांचं नाव आहे जेरॉड माउरो आणि डोना स्क्रिकलंड. ठीक आहे, जेरॉड माउरो आणि डोना स्क्रिकलंड ही नावं लक्षात ठेवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद कोठे आहे, कोठे बांधली आहे, तर जगामध्ये अशा प्रकारची 3D प्रिंटेड पहिलीच मस्जिद उभारण्यात आली आहे, तर ही सौदी अरेबियामध्ये बांधण्यात आलेली आहे. आता सौदी अरेबियामध्ये सुद्धा एक्झॅक्ट ही मस्जिद कुठे उभारण्यात आली आहे हे मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो. हा बघा, ही आपली अगदी सुंदर अशी पृथ्वी आणि हा आपला भारत देश. भारतापासून जसं मी तुम्हाला आणखी एकदा पोहायला लावतोय, मुंबईपासून जरा पोहायला सुरुवात करा. हे यमन वगैरेकडे यायचं आपल्याला. पहिल्यांदा ओमानमध्ये येऊ आणि ओमानमधून जसं तुम्ही ही बॉर्डर क्रॉस कराल तर तुम्ही ह्या प्रदेशात येताय. हा आहे सौदी अरेबिया. ठीक आहे, सौदी अरेबियाची राजधानी कुठली, तर रियाद ही त्याची राजधानी आहे. ओके, तर बघा हा जो पूर्ण समुद्र दिसतोय ना, हा रेड सी आहे, लाल समुद्र किंवा तांबडा समुद्र, त्याच्या अगदी किनाऱ्यावरती एक ठिकाण आहे. तर इथं बघा ही जी मस्जिद आहे ना, तर ही 3D प्रिंटेड मस्जिद आहे. थोडं आपण आणखीन झूम करून प्रॉपर ती लोकेशनच बघू. तर बघा ही जी व्हाईट दिसतीये ना, तर ही मस्जिद उभारण्यात आली आहे. ही 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून ही मस्जिद उभारण्यात आली आहे. ठीक आहे, कोणत्या देशामध्ये आहे ही, सौदी अरेबियामध्ये. किंग अब्दुल्ला स्पोर्ट्स सिटीच्या जवळ असलेले हे ठिकाण आहे. अगदी या तांबड्या समुद्राच्या किनारपट्टीवरती असलेली ठिकाण आहेत. ठीक आहे, आता सौदी अरेबिया म्हटलं की त्याचे आजूबाजूचे देश कोणते आहेत हे पण तुम्हाला थोडे माहिती असायला पाहिजेत. थोडं मॅपमध्येच या बघा, हा आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडं तांबडा समुद्र आहे, रेड सी आहे. सौदी अरेबियाच्या दक्षिणेला यमन या देशाची सीमा लागून आहे आणि त्याचबरोबर ओमान या देशाची सीमा सुद्धा लागून आहे. हे बघा अगदी काटकोनात मारलेल्या रेषा आहेत की नाही, तर हे लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही. यमन आणि ओमान हे शेजारी शेजारी आहेत आणि यांचा अगदी मोठा भाऊ म्हणजे सौदी अरेबिया. ठीक आहे, आणि त्याचबरोबर सौदी अरेबियाची जर पूर्वेकडील सीमा बघाल तर ही पर्शियन गल्फला लागून आहे. त्याचबरोबर कतर ह्या देशाची सीमा सुद्धा सौदी अरेबियाला लागलेली आहे. युनायटेड अरब एमिरेट म्हणजे UAE, हे दुबई बघा इथं आहे बघा. ठीक आहे, हे अबुधाबी, दुबई, तर हे UAEचा भाग आहे. याची सुद्धा सीमा ह्या सौदी अरेबियाला लागून आहे. उत्तरेकडे बघाल तर कुवेत या देशाची सीमा लागून आहे, हा आहे कुवेत. आणि त्याचबरोबर ही जी सीमा लागलेली नाही पूर्ण, तर ही इराक या देशाची आहे. इराकची राजधानी ते म्हणजे बगदाद. ठीक आहे, आणि त्याचबरोबर हा इस्रायल दिसतोय का, इस्रायल आणि या सौदी अरेबियाच्या मध्ये जॉर्डन हा देश आहे आणि जॉर्डनची सीमा ही सौदी अरेबियाला लागलेली आहे. ठीक आहे, तर उत्तरेकडे जॉर्डन, इराक आणि कुवेत ह्या देशांची सीमा सौदी अरेबियाला लागून आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा जॉग्रफीचा असा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण जॉग्रफीचा अभ्यास करताना आपल्याला डोळ्यापुढे मॅप येणं गरजेचं असतं. मॅप ओरिएंटेड क्वेश्चनची संख्या आयोगाकडून वाढवण्यात येते, त्यामुळं तुम्हाला थोडे मॅप जास्त क्लिअरली समजून घेत अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊ. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता एकूणच निवडणूक आयोग ही संघटनाच खूप महत्वाची ठरलेली आहे. आता एक्झाम मध्ये भविष्यात तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन तर दिसणारच आहेत. रिसेंटली हा मुद्दा ना पक्षाच्या चिन्हामुळे चर्चेमध्ये आला होता, तर सगळी माहिती आपण या निवडणूक आयोगाविषयीची एकदाच जाणून घेऊ. याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली आहे. म्हणूनच आपण 25 जानेवारी हा मतदान दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. ठीक आहे, तर 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची संविधानानुसार स्थापना करण्यात आली आहे. ही आपली घटनात्मक संस्था आहे, एक स्वायत्त घटनात्मक संस्था म्हणून ही काम करत असते, ज्यांचं मुख्य काम आहे की भारतामध्ये लोकतंत्र अबाधित ठेवणं, म्हणजेच भारतामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निवडणुका घेणं, अगदी निष्पक्ष निवडणुका घेणं हे यांचं मुख्य काम आहे. ठीक आहे, याला आपण ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखतो. आणि कलम 324 नुसार राज्यांच्या त्याचबरोबर संसद आणि विधिमंडळाच्या निवडणुका, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या कार्यालयाच्या निवडणुका, हे सगळं काम हे भारतीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत केलं जातं. कोणत्या कलमाच्या अंतर्गत, कलम 324 नुसार. ठीक आहे, अलीकडेच एका पक्षाने ना नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आता मी इथं शब्द काय यूज केला व्यवस्थित तुम्ही ऐकलाय का, नोंदणीकृत म्हणजे असे राजकीय पक्ष ज्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी तर केली आहे पण ते
अमान्यता प्राप्त आहेत, म्हणजे त्या राजकीय पक्षाला मान्यता अजून प्राप्त झालेली नाही. तर नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळं अगदी व्यवस्थितपणे चिन्हाबद्दलचा मुद्दा आपण या लेक्चरमधून समजून घेऊ. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक चिन्ह हे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोक हे जनरली पक्षाचं चिन्ह बघूनच डायरेक्टली मत टाकतात. काही ठिकाणी आपले जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये साक्षरता दर सुद्धा कमी असतो. त्याच्यामुळे ते पक्षाला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला, उमेदवाराला हे डायरेक्टली चिन्हावरूनच ओळखतात. त्यामुळं एखाद्या पक्षाला, उमेदवाराला चिन्ह प्राप्त होणं हे खूप महत्वाचं आहे. ही जी चिन्ह असतात हे त्या राजकीय पक्षाला, राजकीय पक्षाच्या उमेदवाराला डायरेक्टली रिप्रेझेंट करण्याचं काम करतात. त्यामुळे चिन्ह वाटप किंवा चिन्हांची निवड, चिन्ह पारित करणं हे या प्रक्रियेमधली एक महत्वाची घटना आहे. चिन्हांचं वाटप कसं केलं जातं बरं? त्याच्यासाठी निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप अधिनियम आहे किंवा आदेश आहे 1968चा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी केल्यात. निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचं वाटप कसं करायचंय याच्या संदर्भाच्या सगळ्या तरतुदी या निवडणूक चिन्ह आरक्षण व वाटप आदेश 1968च्या अंतर्गत आहेत. ठीक आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना राखीव चिन्ह असतं आणि जे कोणत्याही मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवाराला दिले जात नाही. म्हणजे जे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत, जे ऑलरेडी रजिस्टर सुद्धा आहेत, त्यामुळे म्हणजे जे अधिकृतरित्या मान्यताप्राप्त राजकीय पक्ष जे आहेत तर त्यांचं चिन्ह हे रिझर्व्ड असतं, राखीव असतं. ते चिन्ह इतर कुठला पक्ष किंवा इतर कुठला उमेदवार वापरू शकत नाही, त्याला हे चिन्ह दिलं जात नाही. ठीक आहे. म्हणजे कमळ हे चिन्ह बीजेपीचं आहे ना, तर ते इतर कुठला पक्ष, इतर कुठला उमेदवार ते चिन्ह मतदानासाठी वापरू शकणार नाही. ठीक आहे. आता पक्षांची मान्यता ही कशी ठरती नेमकी? तर निवडणूक आयोगाचा जो हा 1968चा जो आदेश आहे ना निवडणूक चिन्हासंदर्भातचा, तर याच्यातल्या तरतुदींनुसार एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. ठीक आहे. राज्य स्तरावरती मान्यता मिळवण्याचा निकष म्हणजे तो राजकीय पक्ष हा लोकसभा किंवा विधानसभेच्या ठराविक जागा जिंकणं आणि तिथं सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ठराविक टक्के मत मिळवणं हे अपेक्षित असतं. ठीक आहे. म्हणजे राज्य स्तरावरती त्या ज्या पक्षाला आपण पक्षाला मान्यता देतोय निवडणूक आयोगाच्या चिन्ह आदेशानुसार, तर त्यामध्ये त्या पक्षाला मान्यता कधी मिळेल? राज्य म्हणून, राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता कधी मिळणार आहे? ज्यावेळेस तो ठराविक लोकसभेमध्ये त्याचे पात्रता दर्शवल, त्याचबरोबर विधानसभेमध्ये ठराविक जागांमध्ये तो जिंकेल, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एक पर्सेंटेज मत मिळवेल. ठीक आहे. आता नोंदणीकृत पण मान्यता नसलेला पक्ष जर असेल तर त्याच्या संदर्भात काय तरतूद आहे? आपण आता वरती तर बघितलं की नोंदणीकृत आणि मान्यता प्राप्त पक्ष म्हणजे काय, तर त्याला राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली असेल तर त्याला चिन्ह एक स्वतंत्र मिळतं. पण ज्याची नोंदणी आहे ज्या पक्षाची पण त्याला अजून मान्यता मिळालेली नाहीये, तर अशा पक्षासंदर्भात काय तरतूद आहे? जर तो पक्ष 2 लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या 5% जागांवर निवडणूक लढवत असेल तर निवडणुकीदरम्यान एक मुक्त चिन्ह, समान चिन्ह म्हणून त्याला वाटप किंवा त्याला दिलं जातं. ठीक आहे. एक कॉमन चिन्ह किंवा एक स्वतंत्र चिन्ह म्हणून सुद्धा अशा पक्षाला दिलं जातं. जर तो पक्ष नोंदणीकृत आहे पण त्याला अजून मान्यता मिळाली नाही, पण तरी तो पक्ष हा लोकसभेच्या 2 मतदारसंघांमध्ये किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या 5% जागांवर निवडणूक लढवत जरी असला तरी अशा पक्षाला एक स्वतंत्र चिन्ह किंवा एक कॉमन चिन्ह म्हणून दिलं जातं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचंय, याच्यावरती क्वेश्चन बनेल. प्रतीक आदेशाचा नियम 10ब असं सांगतोय की 2 सार्वत्रिक निवडणुकांसाठी नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्षाला समान मुक्त चिन्हाची सवलत दिली जाईल, अशा प्रकारची तरतूद आहे. हा नियम काही डिटेलमध्ये बघत बसण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की एखादा पक्ष हा मान्यता प्राप्त नाहीये तर तो पक्ष जर लोकसभेच्या 2 जागांवरती जरी किमान मतदारसंघामध्ये जर उभा आहे, निवडणुका लढतोय आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान 5%पेक्षा जास्त जागांवरती जर निवडणूक लढवत असेल तर अशा पक्षासाठी चिन्ह मिळून जातं. ठीक आहे. चिन्हासाठी अर्ज करावा लागतो. असा जो मान्यताप्राप्त पक्ष आहे
प्रत्येक वेळी विहित नमुन्याच्या चिन्हासाठी त्याला अर्ज करावा लागतो. हे प्रत्येक वेळेस ते ऑफिशियली करून घेतात. लोकसभा किंवा विधानसभेची मुदत संपण्याच्या 6 महिने आधीपासून सुरू होणाऱ्या कालावधीत ते केव्हाही अशा प्रकारचा अर्ज करू शकतात. हे लक्षात ठेवायचंय की टाइमलाईन आपल्यासाठी महत्वाची आहे. लोकसभा किंवा विधानसभेच्या मुदत संपण्याच्या 6 महिने आधीपासून ते चिन्हासाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि जे अपक्ष उमेदवार आहेत किंवा अमान्यता प्राप्त राजकीय पक्षातर्फे निवडणूक लढतायत, तर अशा व्यक्तीला आयोगाकडे जाऊन त्यांना मुक्त चिन्हांच्या यादीमधून, कॉमन जे चिन्हांची यादी आहे त्यातून त्यांना चिन्ह वाटप करून घ्यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे ते असं स्वतःचं चिन्ह आणून आयोगाला दाखवत नाहीत की मला हे चिन्ह ठेवायचंय. तर जी आयोगाकडे यादी असते मुक्त चिन्हांची यादी, जी अपक्ष उमेदवार आणि त्याचबरोबर अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांसाठी ठेवलेली आहे, त्यातून ते चिन्ह निवडतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तो जाऊन अर्ज करतोय की मला हे तुमच्या मुक्त यादीतलं हे वाला चिन्ह पाहिजे, तर ते मिळतं का त्याला? तर नाही. त्याला अर्ज करताना ना 3 ऑप्शन फिल करावे लागतात. 3 पैकी मग त्याला एक अलोकेट केलं जातं. ठीक आहे. म्हणजे तो अर्ज करताना 3 ह्या यादीमधली चिन्ह दाखवणार, त्यापैकी एक चिन्ह त्याला मिळून जाईल. ठीक आहे. आणि चिन्हासंदर्भात रिझर्वेशन सुद्धा असतं. जे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष आहेत ना, तर ते आयोगाकडं चिन्ह राखीव करण्याची मुभा घेतात. म्हणजे काय, एखादा पक्ष आहे, समजा महाराष्ट्रातला एखादा पक्ष आहे आणि त्याला जाऊन असं वाटलं की पुढचं इलेक्शन आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा लढू, तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा चिन्हाचा वापर ते उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा करू शकतात. फक्त तो पक्ष हा मान्यता प्राप्त असला पाहिजे आणि आमच्या पक्षाचं चिन्ह हे राखीव ठेवा, अशा प्रकारची तरतूद त्यांनी आयोगाकडे अर्ज करून करायची आहे. ठीक आहे. म्हणजे त्यावेळेस एखाद्या विशिष्ट राज्यात मान्यता असलेला राजकीय पक्ष दुसऱ्या राज्यामध्ये निवडणूक लढू शकतो आणि तेच जे समान चिन्ह जे राखीव त्यांनी ठेवलंय त्याच्या चिन्हाचा वापर करून तो इलेक्शन लढू शकतो. ठीक आहे. तर आय होप राजकीय पक्षांना चिन्ह कशी मिळत आहेत हा मुद्दा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजला असेल. पुढच्या प्रश्नाकडे येऊ. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून कोणी इतिहास रचलाय? तर अतिशय प्राऊड मुवमेंट आहे भारतासाठी. पॅरिस समर ऑलिम्पिक होत आहेत 2024चे आणि त्यामध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य असणारे ती म्हणजे बिल्किस मीर. या जम्मू काश्मीर राज्यातून येतात. बिल्किस मीर यांनी भारताचं वेगवेगळ्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्या एक स्विमर होत्या आणि त्याच्यामुळे सध्या त्या जलक्रीडा किंवा ज्या पाण्यासंदर्भातचे जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी होतात त्याला प्रमोट करण्याचं काम करतायत. त्याच्या संदर्भात विकास कसा करता येईल ही कामं ते करतात. त्या एक माजी स्विमर आहेत आणि त्यांनी भारताला 1998 मध्ये रिप्रेझेंट सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे. आता नंतर पुढे जाऊन ना त्यांनी चीनमध्ये हांगझाऊ या ठिकाणी आशियाई खेळांचं इतर मोठ्या खेळांमध्ये ज्युरी सदस्य होण्यासाठीची परीक्षा त्यांनी पास झालेली आहे. परीक्षा त्यांनी दिली आणि ती परीक्षा पास झाल्यात. आशियातून फक्त 2च सदस्यांना या पॅरिसच्या समर ऑलिम्पिकमध्ये ज्युरी बनवलेलं आहे. 2च आशियामधले सदस्य आहेत आणि त्याच्यापैकी एक आहेत भारतातील, त्या म्हणजे बिल्किस मीर. ठीक आहे. तर हे व्यक्ती हे महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायचंय. थोडासा आयोगाने तिरका क्वेश्चन विचारला की तुमचा मार्कच नाही मिळू द्यायचा, तर बिल्किस मीर यांच्यावरती क्वेश्चन बनेल. हा सोपा प्रश्न नाहीये. असेच डिफिकल्ट प्रश्न जीएस मधले जरी आले तरी ते तुम्हाला आन्सर करता यावे, त्याची उत्तर तुमच्याकडे असावी, तेवढं नॉलेज तुमच्याकडे असावं. याच्यासाठी आम्ही विजन एमपीएससी हा एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. सगळ्यांसाठी हे मोफत आहे. या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंट मध्ये आहे. हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. या चॅनलवरती तुम्हाला जीएस वरती आधारित इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, भूगोल या विषयांवरती आधारित लेक्चर्स मिळतील. त्याचं एक प्रॉपर टाइम टेबल मिळेल, त्यानुसार तुमचे विषय तिथे घेतले जातील. तर जर तुम्ही जीएसचा अभ्यास करू इच्छिता, माझ्या थ्रू जर तुम्हाला काही समजत असेल तर तुम्ही ते चॅनल जॉईन करा. तिथं मी तुम्हाला वेगवेगळे जीएसच्या विषयांमध्ये मदत करेल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.